आपण पाहत आहात बंधुता न्यूज। न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणारं पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची आज मतमोजणी होत आहे। आपण बघू शकत असाल मिरजे येथील जे शासकीय वेअरहाऊस आहे, गोदाम आहे, या ठिकाणी मतमोजणी होते। या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। मग मतमोजणीसाठी आलेले अधिकारी असतील, कर्मचारी असतील, पत्रकार असतील किंवा उमेदवारांचे प्रतिनिधी आणि उमेदवार असतील यांची तपासणी सुरू आहे। चोख असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर SRPFच्या तुकडे असतील यासुद्धा तैनात करण्यात आलेले आहेत। आणि एकंदरीत बघता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं आहे। भाजपाचे खासदार संजय काका पाटील यांच्या विरोधात काँग्रेसचे बंडखोर नेते आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील अशी सरळ लढत या ठिकाणी बघायला मिळत आहे। या ठिकाणी संजय काका हे हॅट्रिक करणार का किंवा ऐतिहासिक कामगिरी करत पहिल्यांदा या ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडून येणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मतमोजणी काही क्षणातच सुरू होणार आहे आणि साधारण 2 ते 3 वाजेपर्यंत या निवडणुकीचा निकाल अपेक्षित आहे। मात्र संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं आहे, कारण की या ठिकाणी हॅट्रिक होणार की ऐतिहासिक निकाल लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरामन राहुलसोबत रवींद्र कांबळे, बंधुता न्यूज, सांगली।